नानी 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 ए नानी नाही ते कधी ए नाही म्हणायचे एकेरी नाही संबोधायचे ओक्या अहो अहो नानी अहो नानी चोर कोणास म्हणत कोण नाही ओळखलं मी बोंडा बो अण्णा कोण अण्णा कोण अण्णा विसरलात तुमचा नवरा पण तुम्ही तर स्वतःला दमा म्हणवता काल सुद्धा स्वप्नात तुम्ही असंच म्हणालात दमा आले ते दमाने दमा म्हणणारच होतो येता येता दमायला झालं दमांना त्यामुळे दमा आले बरं मी जागी आहे का स्वप्नात आहे नानी स्वप्नच आहे हे मी स्वप्नातच येतो की नाही हो आता मला असं वाटतं मी पूर्ण जागी झाले घोडेश्वर महाराज कुठे आहेत बांधलेश्वर बाहेर बांधलेत बाहेर बाहेर कशाला बांधलं आत नाही का घेऊन यायचं घरामध्ये चला बाहेर जाऊन बघूया नानी 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 घोसा डोळा काय म्हणालात आपण डोसा सोडा हा काय घोडा सोडा आता हो बाई घोड्याला सोडून कसं चालेल उधळेल ना तो दमन घोडा सोडा याचा अर्थ घोड्याचा विषय सोडा नानी हो हो हे मला एक घोड्यावरून चक्कर मारून आणाल ना हो पण काल तुम्ही स्वप्नात असं म्हणाला होतात काल मी घेतली होती काय टेण्याची औषध टेण्याचं औषध आहे तुम्हाला कसं माहिती मला सगळं माहितीये मला वरून सगळं दिसतं वरून सगळं दिसतं सगळं कोण काय करतय कोण कसं करतय कुठे कधी केव्हा अगो भाई खरं की काय मग मामींच्या घरात कोरा चहा पितात का दूध घालून चहा पितात तुला काय करायचंय नानी तुम्हाला काय करायचंय नानी नाही ज्ञान असावं जगात काय चाललंय ते आपल्याला कळलं पाहिजे ना हो ना मग वाचन करा देशसेवा करा देशाबद्दल माहिती करा अय्या अगदी बोक्यासारखं बोललात हो आणि दिसता सुद्धा बोक्यासारखेच काय पाहताय बघते मी मला बघायचंय बोक्यासारखे दिसतंय ते दूर व्हा नानी दूर व्हा का दूर का वा मला बघायचंय तुम्ही कसे दिसता ते आपलं वय काय आपलं वागणं काय दूर व्हा देवा ब्राह्मणा समक्ष आपलं लग्न झालंय ना दूर व्हा काय मग मला स्वप्नात तरी कशाला यायचं मला वाटलं तुम्ही माझ्या पाठीवर शाबासकीची थाप द्याल एवढा संसाराचा गाडा मी रेटला मुलाबाळांचं लग्न करून दिलं आणि पोट कुठे पोट फाटलं फाटलं फुटलं विसरलो काय लंघन केलं एका दिवसात एवढं सपाट झालं संपूर्ण दिवस लंघन सपाट ही पाठ हे सपाट हो हे बघा विषय बदला मला लवकर जायचंय पहाट व्हायच्या आत हो बरोबर आहे एक विचारू का तुम्हाला विचारा मामीना यम कधी उचलणार नाही म्हणजे तुम्ही स्वर्गात असताना
तुम्हाला काही अंदाज असेल. सारखी वरवंटा करत असते, तर माझ्याकडे वरवंटा राहिला तर काय बिघड. वरवंटा देऊन टाका त्यांना. नाही देणार, माझा आहे तो. नानी, तुमची पाप खूप वाढली आहेत, प्रचंड. पाप वाढलीत? स्वतःच्या मुलाला मारतात. तुम्ही सांगितलं होतं ना, बोक्याला जर वळण लावायचं असेल तर चांगला बदडून काढ, आणि म्हातारा झाला तरी त्याला मारायचं सोडू नकोस. असं म्हणाले अण्णा? हा, असं म्हणालो का आम्ही? हो, म्हणून तर संधी मिळताच मी त्याला बदडून काढते. काय झालं? रडायला काय झालं तुम्हाला? चुकले माझे. हा का? चुकले. नाही, बोक्या त्याच लायकीचा होता. हो नानी, बोक्याबद्दल अपशब्द तोंडातून काढायचा नाही. बोक्या हे चांगले आहेत. बर. शिक्षित आहेत. हे मिशीमुळे सुशिक्षित आहेत, सुसंस्कृत आहेत. बर. असा मुलगा तुमच्या पोटी जन्माला आला, हे तुमचं भाग्यच समजा. मग तुम्ही मारायचं त्याला ते? हे बघा, मी काय म्हणत होतो ते विसरा. बर. झालं गेलं, गंगूला गंगेत गेलं. यापुढे मामींशी अजिबात भांडायचं नाही. पण ती भांडते माझ्याशी. त्या भांडल्या तरीही नानी, तुम्ही नम्रपणेच वागायचं, नाहीतर काय? माझा आत्मा भटकत राहील. मग बरं आहे की मध्ये मध्ये येत जाल तुम्ही. असं कसं? स्वर्गात अत्यंत सुंदर अशा अप्सरा असतात, मेनका असतात, अगदी आपल्या नंदीबाईला सारखे. नळी बंडी सारख्या असतात. छे, बंडी नळीला कोण अप्सरा म्हणणार? सकाळी उठून त्यांचा जर चेहरा बघितला तर परसाकडला सुद्धा होणार नाही. अगोबाई, मला वाटलं तुम्हाला राग येईल म्हणून, कारण मुलींवर तुमचा भयंकर जीव ना. मेल्यानंतर माणसं बदलतात. काल तुम्ही बदलला नव्हतात, पण मी काय सांगतोय ते लक्षात ठेवा नानी. हो, ठेवते. अशाच जर तुम्ही भांडत राहिलात, नरकात जाल, नरकात. म्हणजे नरक एवढा वाईट असतो का? भयंकर, अत्यंत. नरकात अशा ह्या असतात, सळ्या अशा तापवतात आणि काय डागण्या देतात हातावर. अगो बाई. आणि ही असते, हे म्हणजे मिरचीची पूड अशी घालावीशी वाटते डोळ्यात. अगो बाई. त्यांना डोळ्यात घालावीशी वाटते. आणि तेल, गरम उकळलेलं तेल त्याने आंघोळ घालतात. आंघोळ. अगो बाई. म्हणजे एखादा माणूस मरायचाच की हो. मेल्यानंतर हेच भोगावं लागतं. पण स्वर्ग अत्यंत वेगळा. स्वर्गात पंचपक्वान्न असतात आणि तुमच्या सेवेला रंभा, मेनका, उर्वशी आणि तो हा असतो. हा कोण? अवधूत. कोण अवधूत? देवदूत. देवदूत. भयंकर मोठा पुरोहित आहे तिकडचा. वा. हो. मला मग स्वर्गातच यायचंय. हे बघा, स्वर्गात जर तुम्हाला यायचं असेल नानी, तर तुम्हाला तुमची पाप कमी करावी लागतील. आत्तापुरतं भांडण थांबवू का बोक्याला मारायचं थांबवू? काय करू? बोक्याला मारणं थांबवा. ठीक आहे, मग उद्या मामीची वरातच काढते. अगदी लगेच एखाद्याची वरात काढायची काही गरज नाहीये. तुम्ही हे बघा, एकच काम करा, तुम्ही बोक्याला मारायचे थांबवा आणि मामीशी भांडायचं थांबा. दोन्ही नाही मला जमणार, एक काय ते मला सांगा. हे बघा, भांडण थांबवा. ठीक आहे, बोक्याचं बघू नंतर. त्या मामीचा तुम्हाला एवढा का पुळका? शेजार धर्म आहे आपला. शेजाऱ्यांशी चांगलं वागलं की स्वर्ग मिळतो. आपलं ठरलंय ना आता चांगलं वागायचं. हे ठरलंय ना आता. हो, खरंच तुम्ही स्वर्गात ना आलात.
काही शंका? आवाजात, मिशीत, नाही चष्म्यात? नाही असं कसं? नाही, मग माझ्याकरता येताना एखादी साडी तरी आणायची ना. स्वर्गातून साडी? मग का अप्सरा काय साड्या नेसत नाहीत तर काय पॅन्ट घालून फिरतात का काय? पॅन्ट? एक 5-6 साड्या आणायच्या ना माझ्याकरता. पाच? हो, म्हणजे एवढ्या सगळ्या तिकडे अप्सरा राहतात. रंभा, मेनका, उर्वशी, उर्मिला त्या प्रत्येकीने मला एक एक साडी दिली तरी पुष्कळ साड्या होतील, तरी पुरे आहे मला. म्हणजे रंभेला सांगायचं की मला चिंतामणी रंगाची दे, उर्मिलाला सांगायचं की मला मोरपंखी रंगाची दे. बघू तरी अप्सरा कशा साड्या नेसतात त्या. त्या आधी माझी साडी द्या. हा काय? खाली पडलेली माझी काठी द्या नानी. हो हो, ही आपली काठी. म्हटलं बोला. तुम्ही माझे लाड पुरवणार होतात, पुरवेन पुरवेन. मला साडी घेऊन देणार होतात, देईन देईन. माझे हट्ट पुरवणार होतात, पुरवतो पुरवतो. माझं घोड्यावरून फिरवून आणणार होतात मला. नानी, दमांशी असं वागलेलं दमांना आवडलेलं नाहीये. चुकलं चुकलं माझं. सगळे हट्ट पुरवेन. डोळे बंद करा, हात पुढे करा. कुणाचे? आता कुणाचे? नाही, माझे माझे. तुम्हाला साडी हवी आहे ना? तुम्ही पळून गेलात तर? हे बघा, ठरवावं लागेल तुम्हाला, साडी की आम्ही. साडी. हो ग, करा मग डोळे बंद. हे बघा, डोळे बंद केले, हात पुढे. हात पुढे केले. मी अप्सरांना सांगतो साडी द्यायला. हो, डोळे उघडून लबाडी केलीत तर मिळणार नाही साडी. उर्मिले, रंभू येत आहेत. हो. आली का साडी? वेळ लागतोय. स्वर्गातून येते ना? हो. खूप वेळ लागतो. थांबा अशाच. बर. रंभा, मेनका, उर्वशी तिघींना म्हणावं मला एक एक साडी तरी आण. माझ्याकडे ना नारिंगी रंगाची साडी नाहीये. उर्वशीला म्हणावं मला मोरपंखी रंगाची साडी मिळाली तरी चालेल. आली का मेनका साडी घेऊन? आणि मी मालू आहे. तू? हा, ती अप्सरा कुठे? ती साडी? हे गेले? नानी, तुम्हाला परत स्वप्न पडलं का? थांब, मी परत झोपते म्हणजे स्वप्न माझं पूर्वव्रत चालू होईल. मला वाटलं नानींना परत स्वप्नच पडलं. तुझी चावू लागली म्हणूनच मी घाईघाईनं पळ काढला होता. तरी कसे सापडलात माझ्या तावडीत? तुला कसं पटवायचं ते मला बरोबर माहिती होतं. अजूनही तेच करताय तुम्ही? नाही काय आहे, इतकी वर्ष झाली ना मालू की नवरा बायकोला कळतच ना जोडीदाराला बाटलीत कसं उतरवायचं ते. आणि ते तर तुम्हाला फार आधीच कळलं होतं. तू न बोलून शहाणी आहेस मालू. हा, जणू काय मी अगदी कारस्थानच करत असे नाही तुमच्या विरुद्ध. अगदी लग्न झाल्यापासून मी तुम्ही सांगाल ना ते सगळं निमूटपणे ऐकत गेले, विश्वास ठेवत गेले त्याच्यावर. अगदी त्या दिवशी सुद्धा कसं बनवलं तुम्हाला? हा, कसे काय जेवायचे अन्न काय? मिशी आहे का केरसुनी आहे? काय हो, कुठे होता तुम्ही? आणि धोतर का नेसलंय? मिशी?
आली अशी. मगाशी नव्हती. चमत्कार होतात असे चमत्कार होतात. खोटी आहे ती. कळलं तुला मालू? काय चाललंय तुमचं? हे काय सॉंग आहे? काय नाही सोंग बिंग काय नाही. खरं. सांगणार आहात का मी नानींना बोलवू? हे मालू मी तुझ्या पाया पडतो. नानीला बोलू नकोस. नानीला यातलं काही सांगू नकोस. मी पाया पडतो तुझ्या. मग मला सांगा काय चाललंय हे? काय थेअरी आहे ती? गॅदरिंग गॅदरिंग मध्ये लल. पण ते तर लहान मुलांचं असतं ना. गॅदरिंग असं काही नाही. मोठ्यांचंही असतंच की गॅदरिंग. म्हणजे तू कॉलेजात गेली नाहीस ना मालू कधी. तरीच तुला माहिती नाही. कसं आहे कॉलेजमध्ये सुद्धा गॅदरिंग होतात ना. पण तुमचं तर कॉलेजही झालंय. मग जरा जुळवू दे ना. थोडा वेळ दे ना. जुळवू दे मला. जुळवून सांगताय का? अगं जुळवून म्हणजे सुचू दे. मी काय आता असं काही सिद्ध असतं लेखक किंवा कवी नाही ना. असे नुसते पडतायत नुसते असे शब्द असं काही नाही ना. बरं सांगा. काय सांगू? कशाबद्दल ग? गॅदरिंग. ते कोण काय कसलं काय गॅदरिंग आता तुम्ही म्हणालात ना की कॉलेजमध्ये गॅदरिंग असतं. मग मी तुम्हाला म्हणाले की अहो तुमचं तर कॉलेज झालंय. मग आता पुढे आठवलं. म्हणजे कसं असतं की आपण शाळेतून कॉलेजात मोठे होत जातो. पुढे जात राहतो. आणि पुढे जात राहिल्यावर आपण मागचा काही विचारच करत नाही. पुढे जात राहतो. म्हणजे माणसाने भूतकाळात रमण्यापेक्षा भविष्याचा विचार करावा. पण त्याचा या सोंगाशी काय संबंध? आपण असे पुढे जात राहतो. खूप पुढे गेलात. हो का? पुढे काय? काय पुढे? पुढे काय बरं? आपण असे पुढे जात राहतो. आणि इतके पुढे जातो की आपण फार पुढे जातो. म्हणजे शालेय जीवनातून आपण कॉलेजच्या जीवनात जातो. गॅदरिंग करतो. पुन्हा गॅदरिंग करतो. पण कॉलेज जीवनापासून आपण मोठे होतो. पुढे जातो. आणि गणपतीत नाही का आपण मोठे असलो तरी गॅदरिंग करत. किंवा आमच्या कचेरीत एखादा समारंभ असेल तर गॅदरिंग. अगं बाई, म्हणजे तुम्ही अशा एका समारंभात भाग घेताय? काय मस्त सुचवतेस ग तू मालू. म्हणजे आपण थिएटरात जाऊन एखादं नाटक बघतो तसं नाटक करणार आहात का तुम्ही? किती छान. काय असणार आहे तुमची भूमिका? बघायचंय अजून ठरायचंय अजून काय. कधी आहे समारंभ? सांगेन नंतर. का नंतर? का आत्ता का नाही? सांगेन. पण का? लहान मुलं जन्माला येताना अशी रडत येतात. तू काय का अशी रडत आलीस का? अरे वा, हे पण आवडले. झोप आता. अशी बघू नको. झोप. मलाही उद्या कचेरीत जायचंय. काम आहेत. आणि मालू, तुझं काम झालं बरं का? मध्ये कुंदाशी बोलायचं होतं ना तुला. बिन दिक्कत बोल. नानी तुला काहीही बोलणार नाही. हो बरं झालं. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं राहूनच गेलं. बोल. काय बोलतेस? नानींना परत स्वप्न पडलं. तुला कसं माहित? मी गेले होते तर अप्सरा साड्या असं काहीतरी बोलत होत्या त्या. हो का? अण्णांना पाहिलंस का तू? अहो मी कसं बघीन? नानींच्या स्वप्नात येतात ना ते. म्हणजे तू पाहिलं नाहीस. काय नाही. काय झालं, मला नानींचा आवाज ऐकू आला. मग मी गेले आणि त्याच्याच बरोबर मला पुरुषाचाही आवाज ऐकू येत होता. मला आधी काय वाटलं तुम्हीच बोलताय नानींची. ते काय नानी स्वतःशीच बोलत होत्या एकट्याच. तरी नशीब मी हळू आवाजात बोलत होतो. नाही तुम्ही कोणाशी बोलत होता? मी कोणाशी बोलणार? तू काय मला सतत प्रश्न विचारतेस ग मालू? अहो मला काय वाटतंय माहितीये का, नानी ना स्वप्नात पुरुषाचा आवाज काढत असतात. वेडबीड तर नसेल ना लागलं त्यांना? लागलं तर बरं होईल, पण लागेल असं मला काही वाटत नाही. तुम्ही बोललात का नानींशी? सतत काय ग मला प्रश्न विचारतेस ग मालू? नाही, बरंच झालं नाही बोललात ते. मला पटलंय तुमचं. जी मुलगी माझ्या नवऱ्याचा अपमान करते तिच्याशी मी कशाला बोलायचं? मी का तिला पटवायला जायचं? गेली उडत. आता आली ना माझ्याशी बोलायला तर मीच म्हणेन चल निघ.
अगं आधी तरी सांगायचं. काय काय केलं मी त्यासाठी तू त्या कुंदीशी बोलावंस म्हणून. निदान बोक्यात चांगला मुलगा आहे, त्याला मारू नका असं वचन तरी घेतलं असतं नानीकडून. बायको म्हणजे ना